तोरणागड वर्सेस पन्हाळगड सामन्याला सुरुवात. बॉलर आहे श्यामराव अहिरे आणि सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन श्यामराव द्वारा. श्यामराव हा अतिशय आमचा मित्र, आमचा जुना मित्र, फार पूर्वीपासून गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये निपुण असलेला असा हा खेळाडू. रणदेव पाडाची धुरंधर अशी आधार भिंत म्हणू शकतो आपण त्यांना, आपलं कौशल्य मैदानावरती दाखवताना. श्यामूचा हा पुढचा चेंडू नितीनसाठी. अरे वा, कॉटन बॉलचा चान्स होता या ठिकाणी, परंतु कॉटन बॉलचा चान्स होता, परंतु पवन भाऊ यांनी अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तोंडाला खर आला असेल म्हणे. नितीनने सुंदर असा चेंडू पटकवलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. बघूयात अंपायरचं काय डिसिजन येतंय ते. अंपायर जोपर्यंत डिसिजन घेतील. किती धावा? 2 धावा. पवन 2 मिनिटं. श्यामूचा हा पुढचा चेंडू. बघूयात, अतिशय सुंदर असा चेंडू. अपील झालेली आहे चेंडूवरती आणि बाद घोषित केलेला आहे. नितीन मोहित, नितीन का नितीन या ठिकाणी बाद होताना. लकी ऑस्तवाल 1 डाऊनला येताना. श्यामूने आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर या ठिकाणी केलेला आहे. आपल्या संघाला पहिलं असं सुंदर गिफ्ट दिलेलं आहे मकर संक्रांतीचं. विशेष म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी सिद्धेश खरोले यांनी रचलेलं आहे लकीसाठी. आणि श्यामूचा हा उत्कृष्ट असा चेंडू. वाईट नाही, नाही, डॉट बॉल, नो रन. नाही का? अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. योग्यच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न गचाळ झालेला नाहीये. वाईट नाही बोलायचं, चांगलं खेळ आहे. या आजूबाजू या, मी तुला सांभाळेल थोडा खर. नाही रे, तू तुमच्यामुळे या ना त्यांना नको. बॉलर्स नेम किरण. किरण आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. सिद्धेश कन्सल्ट करताना. नितीन सावंत.
सुंदर असा फटका मारलेला आहे हवेत. बघूयात 4 होतो किस्सा आणि 4 रन. गणेश आव्हानच्या सौजन्याने या ठिकाणी आयोजकांसाठी चहाचं नियोजन झालेलं आहे. डॉट बॉल झालेला आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पुढचा चेंडू आणि पिचच्या बाहेर पडलेला आहे चेंडू. असं वाटतंय की पायामध्ये काहीतरी दुखापत झालेली आहे बॉलरच्या. पिचच्या बाहेर डेड बॉल आहे. सदर बॉल साठी असा नियम लागू करण्यात आलेला आहे की बॉल पण नाही, रन पण नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तुले बिन मालिबनी. सुंदर असा फटका मारलेला आहे. 6 रन. बरोबर लोखंडी जाळीवरती बॉल पडलेला आहे. मोजून मापून मारलेला हा शॉट. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21 वरती. लकी ओस्तवाल 15 धावांवरती खेळतोय 6 चेंडूत. नितीन सावंत 4 धावांवरती. पुढचा चेंडू किरण मोरे. वा, डॉट बॉल टाकलेला आहे. लास्ट बॉल बाकी आहे. पंधरा रनांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये आणि सुंदर असा अप्परकट मारण्याचा प्रयत्न होता. 4 धावा. धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते आपल्याला. 4 अतिरिक्त धावा मिळालेल्या आहेत. तिसरं षटक पुन्हा एकदा श्यामराव. श्यामू. एकाच गावचे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवताना गोकुळ भाऊ आणि श्यामू सल्ला मसलत करताना एकमेकांशी. विकी सुद्धा अंपायरशी कन्सल्टिंग करताना. सुंदर असा फटका.
एक रन. धाव संख्या आहे 26. 2 ओवर की समाप्ति पे स्कोर बोर्ड पे लगे 26 रन. शामूचा पुढचा चेंडू आणि अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. त्यामुला सुद्धा आपल्या गावाचे खेळाडू दाद देताना रवी भाऊ त्यांच्या काळातले ते सुद्धा अतिशय धडाडीचे आणि त्या दरम्यान अतिशय उत्कृष्ट असा हा षटकार. सुंदर गोलंदाजी आणि त्याचप्रमाणे त्या गोलंदाजीला दाद देताना सन्मान केलेला आहे बॉलरचा. षटकार मारलेला आहे या चेंडूवरती. सिद्धू भाऊ आपल्या संघासाठी सर्वस्व योगदान देताना श्यामचा हा पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका. गोकुळ वजनाच्या मानाने चांगला पळतोय. उत्तम असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑफसाईडला आणि सिद्धू चिडतोय. धाव संख्या 36 आणि वाईट बॉल पडलेला आहे. त्याचबरोबर धाव संख्या पोहोचली आहे 37 वरती. 2 ओव्हर आणि 5 बॉल झालेले आहेत. धाव संख्या आहे 37. 1 विकेट के नुकसान पर. शेवटचा चेंडू आणि कट करण्याची या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता आणि कट झाला सुद्धा आणि खेळाडू बाद झालेला आहे. लकी ओस्तवाल पिच सोडून या ठिकाणी जाताना दिसतोय आणि लकीच्या जागेवरती आता येतोय तो रोहित पाटील. बघूया रोहित आपल्या संघासाठी काय योगदान देईल याकडे सर्वांचं लक्ष आता लागून आहे. ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे. कॅप्टनने आता दुसऱ्या गोलंदाजाकडे ओव्हर द्यावी.
ऐकून घ्या इकडे. अतिशय बरोबर असं कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. एवढी मेमरी ठेवणं पण सोपं नाही. आणि स्कोर बोर्ड आहे 37 रन. 2 विकेट या ठिकाणी, 2 विकेट आणि 3 ओव्हरचा सामना समाप्त झालेला आहे. आणि पुढचं षटक घेऊन येतोय तो सिद्धेश खरोले. अतिशय निष्ठावंत असा खेळाडू, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, तेवढाच धडाडीचा खेळाडू, नव्या उमेदीचा, नव्या ताकदीचा सिद्धेश खरोले नवीन षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी घेऊन येतोय. अतिशय टाईट अशी फिल्डिंग सिद्धेश खरोले. नियोजन क्रिकेटचं कसं असावं सिद्धूकडून शिकावं. आणि सुंदर असा स्टंपच्या दिशेने फेकलेला चेंडू. बघूयात, अपील तर झालेली आहे परंतु बाद झालेला आहे बॅट्समन. सिद्धेशने पहिल्याच चेंडूमध्ये कॉट अँड बोल्ड केलेला आहे. मोहित सागर पवार, निंबोळ्या गावचं उगवतं नेतृत्व. तीन ओव्हर 1 बॉल, 37 रन, 3 विकेट. दुसरा चेंडू सिद्धेशचा, तो सुद्धा निर्धाव ठरलेला असा चेंडू. आपल्या संघाला चारी दिशांकडून चेरप येतोय सिद्धेशसाठी. बॉलिंगच्या दरम्यान थोडासा व्यत्यय येताना दिसतोय. कृपया बाहेरून कोणी बोलू नका, कोणाला त्रास होईल असं वक्तव्य करू नका. आणि सागरने हा बॉल डॉट घातलेला आहे. सिद्धेशचा पुढचा चेंडू, अतिशय चतुर अशी गोलंदाजी, चतुर अशी गोलंदाजी करताना सिद्धेश भाऊ खरोले, बजरंगवाडी टीमचे दिवंगत खेळाडू, नियोजन करते. आणि छान असा फटका मारलेला आहे. 2-2 खेळाडू एका बॉलच्या पाठीमागे, परंतु एकच धाव. 5 बॉल झालेले आहेत, लास्ट बॉल बाकी आहे. ओव्हर लवकर लवकर संपलेली आहे ही. सुंदर गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती. स्कोर आहे 39 रन, 3 विकेट. 2 ओव्हरचा सामना या ठिकाणी बाकी आहे अजून.
शेवटचं षटक समाधान ऐरे. रोहित पाटील सामना करतील. पहिल्या चेंडूत झेल सुटलेला आहे. बॅट्समनने आक्षेप घेतलेला आहे बॉलिंग वरती. बॉलर चेक करताना नो बॉलचा इशारा अंपायरचा. बॉलिंग वरती पुन्हा एकदा आक्षेप. नो बॉल दिलेला असल्यामुळे हा चेंडू फ्री हिट मिळेल. पाच चेंडू घेऊन येतोय गोकुळ. अतिशय अनुभवी असा खेळाडू राणादेव पाडे संघाचा. सागरसाठी चेंडू. सागरने अतिशय हवेत मारलेला हा चेंडू. बघूया बुरा चेंडूच्या खाली आणि त्याचा अंदाज चुकलेला दिसतोय. आणि अतिरिक्त धावसंख्या. एक धाव अतिरिक्त. 3 धावा. संघाची धावसंख्या आहे 44. परत एकदा निर्धाव चेंडू गोकुळचा. रोहित पाटीलसाठी पुढचा चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने पटकवलेला हा चेंडू. एक धाव. रन झालेले आहेत 45. 4 षटक आणि 4 चेंडू. सागरला जणू चेंडू सापडत नाही असं झालंय. शेवटचा चेंडू. या ठिकाणी अपील झाली होती. ओव्हरची समाप्ती. स्कोर आहे 45. शेवटचं षटक. सागर पवार 4 धावा काढून 8 चेंडूंमध्ये धावपट्टीवरती टिकून आहे. 45 रन झालेले आहेत. 5 षटक.
सिद्धेशचा हा चेंडू रोहितसाठी आणि या ठिकाणी त्रिफळाचित केलेला आहे. रोहित पाटील बाद होऊन येतोय पप्पू शिरसाट. नुकतेच पुण्यावरून प्रशिक्षण घेऊन ते परतलेले आहेत. आकुड बांध्याचा हा खेळाडू आपल्या संघासाठी सिद्धेशचा हा पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका 1 रनसाठी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु सागर या ठिकाणी बाद होऊन पवेलियनकडे जाताना निराश होऊन परततोय. पुढचा खेळाडू गुड्डू पवार, भूषण पवार उर्फ गुड्डू. अतिशय बोलकास व्यक्तिमत्व. एखाद्या ठिकाणचा जिवंत देखावा दाखवणारे आपल्या बोलण्यातून. सुंदर असा फटका 4 रन. चौकार मारलेला आहे. पन्नास रन. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. तुषार शिरसाट आणि हा वाईट गेलेला चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. वाईट करे. संघाची धावसंख्या काहीशी थांबलेली दिसून येत आहे. दरम्यानच्या दिशेने गोकुळ अतिशय अनुभवी खेळाडू बॉलच्या पाठीमागे पळताना दमछाक झालेली आहे गोकुळची. हवेत मारलेला आहे तुषारने परंतु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तो म्हणे तो घेईल, तो म्हणे तो घेईल, परंतु कोणीच घेतलेला नाही. सांगायचं झालं तर तुलेना माले आणि पुढे काहीच बोलता येणार नाही आपल्याला. शेवटचा चेंडू. गुड्डू पवार या चेंडूचा मानकरी ठरलेला आहे. अरे वा वा वा, सुंदर असा सन्मान दिला गुड्डूने आणि धावचित झालेला आहे तुषार. 1 रन. धावसंख्या आहे 57.
57 धा धावसंख्या आहे. टार्गेट आहे 58. कर्णधार विनंती राहील की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावावं. आमचे सहकारी नितीन निकम यांचं सुद्धा मैदानावरती आगमन झालेलं आहे. पहिल्या चेंडूत षटकार मारणाऱ्या खेळाडूला नितीन निकम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. रोख स्वरूपात ते पारितोषिक देण्यात येईल. नेट रन रेट वर आमनापेक्षा कमी रन रेट वर कोणी हारणं. संघाची ओपनिंग करण्यासाठी या ठिकाणी बॅट्समन धावपट्टीवरती पोहोचलेले आहेत. स्ट्राईकला आहे तो स्ट्राईकला आहे किरण. नॉन स्ट्राईकला आहे बुरा. अतिशय पिळदार बांध्याचा तो खेळाडू. चपळ असा खेळाडू. हेलिकॉप्टर शॉटची तयारी करताना बघूयात आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. बॉलर्स नेम दिनेश. दिनेश पहिलं षटक घेऊन येतोय दिनेश. उत्कृष्ट असा गोलंदाज रणदेव पाडेचा हा खेळाडू. सगळी याईबाई समोरासमोर येताना पहिलाच बॉल
निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू. कदाचित नो बॉल असावा की नाही. नो बॉल आणि त्याचबरोबर षटकार आणि फ्री हिट अशी 3 रत्न एकाच चेंडूत प्राप्त झालेले आहेत. संक्रांतीचं गिफ्ट म्हणावं लागेल बॅट्समन साठी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा फटका मारलेला आणि गुड्डूच्या हातात बॉल गेलेला आहे. अतिशय सुंदर असा झेल, परंतु फ्री हिट होता. हे विसरलेले आहेत बहुतेक. खूप मोठा पोपट झालेला आहे खेळाडूंचा. आपल्या भावना रोखू शकले नाहीत खेळाडू. आम्ही सुद्धा या ठिकाणी संभ्रमात पडलो होतो. असो, पुढचा चेंडू. दिनेशचा हा पुढचा चेंडू. सामना करेल तो पिळदार बांध्याचा खेळाडू नागेश खरोले उर्फ भुरा. बघूयात. आणि हुकलेला आहे पहिला चेंडू. लॉलीपॉप चेंडू दिलेला होता भुरासाठी, परंतु भुरा थोडासा भांबावला. त्याला चेंडू जणू कळलाच नाही. पुढचा चेंडू नागेश साठी आणि नागेशने अतिशय ग्राउंड शॉट मारलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहितचं. एक धाव पूर्ण केलेली आहे. पन्हाळगडाचा संघ जर मोठ्या फरकाने जिंकला तर शिवनेरीच्या संघाला पुढच्या मॅच मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी तशीच फलंदाजी, परंतु हंसराजचे या ठिकाणी थोडस मनोरंजन करत आहे हंसराज खेळाडूंचं आलट्या पलट्या खेळून. मागच्या मॅचचा हिरो ठरलेला हंसराज. हंसराज राजहंस. व्हाईट बॉल टाकलेला आहे. गुड्डू पवार सुद्धा आपल्या टीमला चांगलं चेअरअप करताना शांतता मैदानावरती प्रस्थापित करताना गुड्डूचा प्रयत्न प्रामाणिक. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅडलक ठरलेला हा चेंडू बॅट्समन साठी. आयोजकांना विनंती राहील की या तारांचं काहीतरी रनांचं काहीतरी त्यांनी नियोजन करावं.
इलेक्ट्रिसिटीचे जे तार आहेत मैदानात या ठिकाणी आयोजक जे निर्णय सांगतील तो अंतिम मानावा. वरिष्ठांनी याच्यावरती निर्णय घ्यावा. ठीक आहे. आयोजकांचा निर्णय असा आहे की एक रन जर पळले असतील तर 1 रन मिळेल. 1 रन पळले असतील तर 1 रन मिळेल. विजू भाऊ, कृपया सहकार्य करावं. डेड बॉल. एकच पळाले. किरणने मारला, मग किरण खाली येईल ना आता. ओव्हर झाली का? ठीक आहे. सॉरी सिद्धू भाऊ. एक ओव्हर समाप्त. 11 रन झालेले आहेत. बॉलर बदल रे. बॉलर बदल. ऑनलाईन सुनील वाघ साहेब आपल्या संघासाठी नवीन चेंडू, परंतु वाईट चेंडू गेलेला आहे आणि पळून एक अतिरिक्त धाव संख्येत वाढ झालेली आहे. अशा 2 धावा अतिरिक्त मिळालेल्या आहेत संघासाठी. एकूण 13 धावांचा सामना झालेला आहे. एक षटक, 13 धावा. पुढचा चेंडू
घेऊन जातोय सुनील नागेशसाठी. सुनीलचा हा चेंडू नागेशने हलक्या हाताने पुश केलेला आहे. चेंडू नाव मोठे लक्षण खोटं या उक्तीप्रमाणे शॉट मारण्याची त्याची इच्छा होती, परंतु एक रन फक्त पळून पूर्ण केलेला आहे. सिद्धेश आपल्या खेळाडूंना बाहेरून उपकृत करताना सुंदर असा फटका मारलेला आहे किरण मोरेने. 4 रन्स. धावसंख्या झालेली आहे 18. एक षटक आणि 2 बॉल. धावसंख्या आहे 18 बिनबाद. सुंदर फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. तिसरा चेंडू सुनीलचा आणि निर्धाव असा हा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. चौथा चेंडू आणि 2 पाऊल पुढे येऊन अतिशय सुंदर असा सन्मान दिलेला आहे चेंडूला आणि 6 धावा मिळवलेल्या आहेत. हवेत खेळलेले आहेत. संघासाठी 6 धावा अजून जोडताना सुंदर अशी फलंदाजी. स्कोर आहे 24. सुंदर असा फटका पुन्हा एकदा हवेत चेंडू. पाहुयात कोणी घेतय का नाही. जोपर्यंत आणि एकच धाव. सुंदर असा प्रयत्न होता सीमारेषेच्या बाहेर बॉल काढण्याचा, परंतु निष्फळ ठरलेला आहे. तरी सुद्धा एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत फलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये मोठा बदल. लेग साईडला 2 प्लेयर बाहेर काढलेले आहेत बिलकुल बाउंड्रीच्या जवळ. सुनीलचा हा पुढचा चेंडू नागेशसाठी आणि नागेश थोडासा बीट झालेला आहे. चेंडूच त्याला समजलेला नाही आणि नागेश बाद होऊन या ठिकाणी निराशा घेऊन परततोय. जत्रेतून काय आणलं म्हणे निराशा. अशी परिस्थिती जणू नागेशची झालेली आहे. चकडा मारी. स्कोर झालेला आहे 25. 2 ओवर की समाप्ति पर 25 रन 1 विकेट के नुकसान पर पनालगढ़ 25 2 ओवर. पनालगढ़ required 33 runs in 24 balls. चेसिंगला उतरलेली पनाळगडची टीम सगळ्यांना अशी क्युरियोसिटी लागून राहिलेली आहे की कोण जिंकणार हा सामना, कोण होईल या संघाचा मॅच विनर. नागेशचा सुद्धा खूप छान प्रयत्न होता, परंतु अपयशी ठरलेला आहे त्याचा प्रयत्न. पुढचा फलंदाज पोहोचलेला आहे सिद्धू खरोले एमपी. उत्कृष्ट असा फलंदाज, क्रिकेट प्रेमी, आदर्श खेळाडू.
तिसरं षटक, पहिला चेंडू आणि बीट झालेला आहे. निर्धाव ठरलेला हा चेंडू. मोहित शिरसाट. किरणसाठी पुढचा चेंडू आणि थर्ड मॅनच्या दिशेने फटकवलेला हा चेंडू. एक धाव. 22 बॉलात 32 धावांची आवश्यकता. मोहितचा पुढचा चेंडू, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. 4 रन. कदाचित एखाद्या दगडाला लागून चेंडू फिरून गेला असावा. खेळाडूची चूक या ठिकाणी म्हणता येणार नाही. धावसंख्या आहे 30. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सिद्धूसाठी पुढचा बॉल आणि हवेत खेळलेला हा चेंडू. सिद्धू या ठिकाणी, सिद्धूचा कॅच सुटलेला आहे. सागरला ही चुकी खूप महागात पडणार आहे असं मला वाटतं. सिद्धू बॅट सोडून पळतोय. अतिशय संघासाठी परिपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न तो करतोय. एक चूक एक रन देऊ शकते. या ठिकाणी हे सिद्ध झालं. सिद्धूच्या हातून बॅट निसटलेली आहे. धावसंख्या आहे 32. तिसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल या ठिकाणी मोहित घेऊन येतोय सिद्धूसाठी. आणि लॉलीपॉप असा बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर हवेतून सुंदर असा फटका मारलेला आहे 6 रनांसाठी. सिद्धू अतिशय निष्ठावंत प्लेयर. आपल्या टीमसाठी योगदान देताना खरोखर आपल्या संघाची मान कशी उंचावता येईल याकडे परिपूर्ण लक्ष आहे सिद्धूचं. सिद्धूसाठी पुढचा चेंडू आणि अतिशय इनफॉर्म बॅट्समॅन, परंतु हुकलेला आहे चेंडू. स्लो झालेला हा चेंडू. धावसंख्या आहे 38 रन. 3 ओव्हरची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. 18 बॉलात 20 धावांची आवश्यकता. रन झालेले आहेत 38 रन.
मोठ्या फरकाने जर जिंकायचं असेल तर 12 बॉलात तुम्हाला 20 धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा सुनील भाऊ आपल्या संघासाठी पुढचं षटक घेऊन येतोय. किरण मोरे सुंदर असा सन्मान दिलेला आहे चेंडूला. खूप वेळापासून क्रीसवरती टिकलेला हा खेळाडू किरण मोरे आपल्या संघासाठी 20 रनांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावांची त्यांची कामगिरी अतिशय वाखाणण्याजोगी. सुनीलचा हा बॉल अतिशय सुंदर असा चेंडू होता, परंतु तरीही न बॅट लागता एक धाव पूर्ण केलेली आहे. लागले का? धावसंख्या झालेली आहे 39 रन. 16 चेंडूत 19 धावांची आवश्यकता पन्हाळगड संघाला. मोठ्या फरकाने जिंकायचं असेल तर 10 चेंडूत तुम्हाला 19 रन करावे लागतील आणि सिद्धूभाऊ करतील अशी अपेक्षा सर्व संघ त्यांच्याकडून व्यक्त करतो. सुनील भाऊचा पुढचा चेंडू सिद्धेश साठी. नागेश भाऊ हे निराशा घेऊन आलेले आहेत, त्यांनी मागे व्हावं. कृपया मागच्या प्रेक्षकांना ही हा सामना पाहण्याची संधी द्यावी. आणि सुंदर असा फटका भूषण चेंडू मागे धावताना आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, तेच तर्रार फिल्डिंग. गुड्डू सुद्धा लांबून पळत येऊन त्या चेंडूसाठी स्वतःचं योगदान देऊ इच्छित होता. आणि थोडस पप्पूला बाहेर काढताना अरे 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 अरे, सिद्धूच्या हाती सुद्धा निराशाच लागलेली आहे. मला वाटलं होतं की विनिंग शॉट सिद्धूच मारेल, परंतु सिद्धू भाऊ सुद्धा समाधानकारक कामगिरी जरी केली असली 14 चेंडूत 17 धावांची आवश्यकता.
आपण पाहत आहात स्वराज्य चषकाचा पहिला दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दिसतोय आणि स्कोर बोर्ड वरती रन झालेले आहेत 41 फॉल ऑफ 2 विकेट्स. 41 म्हणजे 41 रन 2 विकेट आणि चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकायला अजून वेळ आहे. सुंदर असा सूर्य सुद्धा मावळतीकडे जाताना दिसतोय. शेवटचा हा सामना आजच्या दिवसभरातला वेळेवरती सामना संपेल असं मला वाटतं. सुंदर असं नियोजनाचा अभाव या ठिकाणी कुठे दिसून आला नाही. आयोजकांचं मनापासून कौतुक. आणि सुनीलने सुद्धा अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सामना संपल्यावरती सगळं काही समजवण्यात येईल तुम्हाला आयोजकांतर्फे. सामन्यात थोडासा व्यत्यय. पंचांनी लवकरात लवकर षटक सुरू करावं. बरेचसे क्रिकेट प्रेमी रसिक सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत. घरी जायला त्यांना सुद्धा उशीर होतोय. त्यामुळे लवकरात लवकर सामना संपवावा. क्रिकेट रसिक. अति सुंदर शॉट. सीमारेषेच्या बाहेर 6 रनांसाठी षटकार मारलेला आहे. वाखाणण्याजोगी कामगिरी. लगातार फील्डिंग में बदलाव. इकड का प्लेयर तिकडे. इकडे तिकडे चोहीकडे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा शॉट. 6 रन. खूपच सुंदर अशी कामगिरी. किरण भाऊंनी जर पुढच्या चेंडूत जर षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक मैदानावरती आणून देण्यात येईल. देण्यासाठी पप्पू सावंत जातील. साई प्रसाद मेन्स पार्लरचे सर्वेसर्वा प्रसाद आयरे यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यावे.
या 2-3 चेंडू जर विकेट घेतली तर प्रतीक आयरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक बॉलरला देण्यात येईल. आणि सुंदर असा फटका युट्यूब लाईव्हच्या कॅमेऱ्याजवळ डायरेक्ट 3 चेंडू पूर्ण कायापालट करून टाकलेला आहे. सोळा चेंडूत 39 धावांची कामगिरी या ठिकाणी किरण मोरे यांनी केलेली आहे. एकतर्फी लढा दिला आणि आता 3 चेंडूत मॅच संपवलेली आहे. अतिशय सुंदर असं प्रदर्शन. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक.